वैजू, से माझं कधी होणारच नव्हतं ते माझ्यापासून लांब गेल्याचं दुःख का होतंय मला? का हे अश्रू थांबत नाहीये? मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. थँक्यू सो मच आटोपो. एक नाही एक दिवस हे घडणारच होता. माझं हे बाबड सपन कधी ना कधी मोडणारच होतं. मग ह्या समजायचं का त्रास होतोय मला? मी माझ्या स्वप्नात एवढे रोवले होते की खरं काय आणि खोटं काय याचं भान हरपून गेले होते. पण आज मला माझी खरी जागा समजली. वैजू, बा मला नेहमी समजावत आलाय की आपण आपली पायरी कधीच विसरायची नसती. पण माझं चुकलं. मीच माझी पायरी विसरून बसले. पण आता नाही. वैजू, हे मंगळसूत्र हेच माझ्या आयुष्याचं सत्य आहे. काय बी झालं तरी ते माझ्या गळ्यातनं मी काढणार नाही. कायम माझ्या सोबत ठेवणार. मी काय बी झालं तरी माझ्या आयुष्याचं सत्य आदित्य सरांवर ओझं म्हणून कधीच नाही ठेवू शकत. नाही, कधीच नाही. कारण त्यांच्या आनंदातच माझा आनंद आहे. काल आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आदित्यचा वाढदिवस होता आणि काल त्याच्या आयुष्यात त्याच्या होणाऱ्या जोडीदाराचा प्रवेश सुद्धा झालाय. ही आहे किर्लोस्करांची थोरली सून अनुष्का. आज आनंदाचा क्षण आहे आणि आपल्या सगळ्यांकडूनच आपल्या स्टाफला ही गिफ्ट्स तुमच्या हातून द्यावी असं मला वाटतं. प्लीज. थँक्यू. पारू, तुला तर स्पेशल गिफ्ट मिळालं पाहिजे का? एक सेकंड हा. सावित्री आत्या. एक मिनिट. स्पेशल कशाला? नाही आदित्य, ती असेल तुझी मैत्रीण, पण या घरात नोकर म्हणूनच काम करते ना. काही गरज नाही स्पेशल गिफ्ट द्यायची. यातलंच दे काहीतरी. दामिनी काकू, माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सगळ्यात पहिलं गिफ्ट पारूनी मला दिलं होतं. भारत, आदित्य सरांचा वाढदिवस आहे ना, मग आपण त्यांना काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे ना. ऍक्च्युली काय झालं की पारू रोज जास्वंदीचं फूल घेऊन येते माझ्यासाठी आणि नेमकी काल ती विसरली. म्हणून मी तिच्या बोटातली ही अंगठी गिफ्ट म्हणून काढून घेतली. आदित्य, मान्य आहे पारू तुझी मैत्रीण आहे, पण एखाद्या मुलीच्या हातातून अशी अंगठी काढून मस्ती घ्यायची.
तू प्लीज तिला तिची अंगठी परत कर. पण पारूला काही प्रॉब्लेम नव्हता, हो ना पारू? आदित्य, अनुष्का म्हणते ते बरोबर. एखाद्या मुलीच्या हातातली अंगठी काढून अशी पटकन आपल्या बोटात नाही घालायची. तू परत कर तिची अंगठी. ओके. पारू, अगं तुझं गिफ्ट तरी घेऊन जा. काय गय, आवडलं नाहीये का हे गिफ्ट? पारू अगं काय डोंट वरी, आपण पारूसाठी काहीतरी स्पेशल गिफ्ट घेऊया. ओके? आदित्य, तुला तर माहीतच असेल ना पारूला काय आवडतं ते. अरे आपल्याला माहिती आहे ना तिला काय आवडतं. आपण करू मॅनेज. हा या, आपण करूया मॅनेज. मामा प्लीज द्या. सावित्री आत्या. पारूला काय गिफ्ट दिलंय बघते. पारू, मी तुला 1000 वेळेला सांगितलंय, तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? आपण आपली पायरी कायम वळखायची. ह्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये लय अंतर या. त्या अंतर वलंडायचा प्रयत्न नाही करायचा. मला तूच सांग, यात माझी काय चूक होती? नाही नाही, चूक तुझी नाहीच आहे. सगळ्यात मोठी चूक आपण गरीब होत ना, त्याची चूक आहे. अरे तू 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 आजकाल लय पुढं पुढं करायला लागलीस त्यांच्या. हे बघ, काम झालं सोडून द्यायचं. पंख प्रत्येकाला असतात, पर उंच उडायचा अधिकार प्रत्येकाला नसतो. बहा, हे बघ, मला कळतं रे कुठं कसं वागायचं. तू विश्वास ठेव ना माझ्यावर. मला काय रे बा, तू असं का बोलतोयस माझ्याशी? याआधी कधीच असं नाही वागलास, आता का वागतोयस? परिस्थिती बघून वागावं लागतं. ज्या गोष्टीचा आपल्यावर वाईट तुला एक गोष्ट सांगतो. ज्या ठिकाणी आपल्याला जागा नाही ना, तिथं माणसाने थांबू नये. नाही, आणि ह्याच्यामध्ये तुझी काही चूक नाही आहे, चूक माझी आहे ना. मी तुला सूट दिली. तुझ्या आणि हरीश रावांच्या जे लग्नाचं झालं ना, त्याच्यानंतर मी विचार केला की सगळंच लय गडबडीत झालंय. थोडा दिवस थांबूयात, एखादा मुलगा आला तर चौकशी करूयात परत. आता अजिबात नाही. आता तुझ्या लग्नाचं मी बघणार. लवकरात लवकर या घरातनं तू लग्न करून जावंस असं मला वाटतंय. किर्लोस्कर कुटुंब, अहिल्यादेवी यांची सेवा झाली ना, आता बास बास. बाय. दरवेळेला इथे ज्योतिषी बसलेले असतात. आज नेमके ते आले नाहीत. आता कोणाला विचार.
यांना विचारा. महाराज, ती इथं ज्योतिषी असतात बघा, ती आज आली नाहीत का? नाही नाही, ते आज आले नाहीयेत, कारण आज मी आलोय. देवाचा लाडका मीच. होय, होय, होय. बालका, तुझी चिंता मला दिसते. तुला तुझ्या घरातल्यांची काळजी आहे का? होय होय, अगदी बरोबर ओळखलं बघा. पारूची चिंता आहे, म्हणजे माझी पोरगी. तिच्या लग्नामध्ये लय अडचणी येत होतो, म्हणजे तिचं लग्न व्हावं म्हणून गावाकडनं इथं आणली, पण लईच अडचणी येतात. विनाईची पोर वाढली, एकदा तिचं लगीन लागलं ना की त्या जबाबदारीतनं मी थोडा तरी मोकळा होणार बघा. पुन्हा आता पुढं काय करावं, कसं करावं काही सुचत नाही. त्याच्या करता ना मी पत्रिका बी घेऊन आलोय. हे बघा. नाही, कारण मला स्पष्ट दिसतंय संकट. संकटाने घेरले तुझ्या मुलीला. अरे बापरे. तिच्या भविष्यात वादळ घोंगावतंय. तिच्या मुठीत सुख आहे, पण मूठ उघडली तर क्षणात त्याची राख होते. झाकली मूठ 1.25 लाखाची. झाकल्या मुठीत पण सुख आहे, पण जर ती मूठ उघडली तर सगळा सत्यानाश. फार कठीण काळ आहे. तुझ्या मुलीच्या लग्न रेषेत फार अडथळा आहे, अरे बापरे. पण त्यावर एक उपाय आहे. म्हणजे काय उपाय आहे ते तेवढं मला सांगा ना. तू कामाला कुठे जातोस? ते आईले देवी किर्लोस्कर आहेत ना, त्यांच्या इथे कामाला आहे मी. एवढ्या मोठ्या माणसांकडे काम करतो? हे बघ, तुझ्या मुलीचं लग्न व्हावं असं जर तुझी इच्छा असेल आणि तिला तिच्या स्वप्नातला राजकुमार मिळावा असं जर तुला वाटत असेल तर एक छोटीशी पूजा घालावी लागेल. थोडा खर्च होईल, पण फळ नक्की मिळेल. म्हणजे खर्च केला, पूजा केली तर फळ मिळेल? 100%. बरं, किती खर्च येईल? 70,000. 70,000? बरं, 50,000. 50,000? 20,000. 20,000 मी तुझं काम करून देईन. 20,000 होईल ना? म्हणजे आपण ती पूजा केली तर लगेच गुण मिळेल ना? 100%. मग मी 1-2 दिवसात 20,000ची व्यवस्था करतो, तुम्हाला येऊन भेटतो. 1-2 दिवसात? नाही, आजच पैशाची सोय कर, म्हणजे मी लगेच पूजेची तयारीला लागतो, कारण देवाचा लाडका मीच. मी जसं होईल तसं तुम्हाला येऊन भेटतो. येऊ मी? लगेच ये. 20,000 मिळणार. देवाचा लाडका मीच. फाईनली. काहीतरी असं वेगळंच वाटतंय यार. आईने उगाच मला पारूला ती अंगठी परत द्यायला लावली. पारूने किती प्रेमाने दिली होती ती. मीच घेतली होती तिच्याकडून काढून, पण तिला पण खूप बरं वाटलं होतं ते. आणि मैत्रीत तेवढा हक्क तर चालतोच ना. It's okay. आज संध्याकाळपर्यंत हे पैसे मी महाराजांना नेऊन देतो. एकदा का त्यांनी पारूच्या घरशांतीची पूजा केली ना, मग माझ्या पोरीच्या लग्नातील सगळे अडथळे दूर होतील. तिचं आयुष्य मार्गी लागेल. बाहेर एवढे पैसे कशा पायी? नाही म्हणजे काही अडचण आहे का? हा, नाही म्हणजे मला अडचण नाहीये. माझ्या एका मित्राला अडचण आहे. त्याला पाहिजे उधार. त्याची बायको ऍडमिट आहे ना, त्या हॉस्पिटलचं बिल भरायचंय. हा, म्हणजे त्या काशीनाथ काकांना पाहिजेत का? त्यांची बायको आजारी आहे माहित आहे मला. हा, तेच त्यांनाच द्यायचे. कसं आहे ना, असं आडल्या नडल्याला आपण मदत करायला पाहिजे. आणि हा पारू, ते जर कुठं रस्त्यात तुला भेटले ना
तर ह्या पैशांबद्दल त्यांना काही विचारू नका, वाईट वाटेल त्यांना. चल मी येतो जाऊ. आता आदित्य बाबांचं लग्न होणार, मग तुझं लग्न होणार. सगळं कसं छान होईल. त्या घरात एक मुलगी येईल आणि या घरात नाही मुलगी जाईल. चल आलो. तुम्ही परत पुन्हा भेटायचंय. पुन्हा भेटायचं. ठीक आहे. तुला माहितीये काय झालं? आदित्य किर्लोस्कर, अहिल्य आणि श्रीकांत किर्लोस्करांचा मुलगा, किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचा CEO, त्याला प्रपोज केलं. तुझी बहीण तुझ्या अपमानाचा बदला घेणार. ज्या लोकांनी तुझी ही अवस्था केली त्यांना ठरवून संपवणार. माझी एंट्री झाली आहे त्या घरात आणि त्याच्या आधी मी कामही सुरू केलं माझं. मला खरंच खूप आवडेल माझ्या हातून तुम्हाला सगळ्यांना खाऊ बनवून घालायला. किचन कुठे आहे? इकडे आहे. ओके, आलेच मी. त्या मकरंदला मी अहिल्याला मारायची सुपारी दिली होती. एवढंसं काम करू शकलं नाही, एवढंसं. पारू अक्कल हुशारीने वाचवलं त्या अहिल्याला. मकरंद पकडला गेला आणि पोलीस माझ्यापर्यंत पोहोचू नये म्हणून मी मारून टाकलंय का मुलीला. माझा बिझनेस सेटल्ड आहे. मी फक्त तुझ्यासाठी येते आणि ती अहिल्या स्वतःला बिझनेस वर्ल्डची महाराणी समजते. संपवणार, उद्ध्वस्त करणार, रस्त्यावर आणणार. प्लॅन फिसकटवला ना तुझा. आदित्यने त्रास दिला तुला. भोगावं लागणार. तुझ्या पायाशी आणणार. प्रॉमिस. माझ्या बहिणीला रडवलं. खरं तर मी तुझ्या लग्नात पोहोचले असते, पण ती फॉरेनची असाइनमेंट कंप्लीट करता करता मला लेट झाला. तूपर्यंत घेरलं होतं त्यांनी. कुत्र्यांच्या तावडीत सापडली होतीस तू. आदित्य फक्त मीच नाही तर या पारू बरोबर सुद्धा काहीही झालं तरी तू तिच्यावर हात उचलायचा नाहीस. एक्झॅक्टली.
सगळ्यांचा हिशोब होणार, सगळ्यांचा. सगळ्यात आधी ती पारू.